मुंबईत गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची बोट उलटून दुर्घटना घडलेली आहे। या दुर्घटनेमध्ये 13 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती आहे। यामध्ये मृतांमध्ये 3 नौदलाचे कर्मचारी तर 10 बोटीतील प्रवासी आहेत। यातून 101 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। बचाव कार्य सुरू आहे। आणखीन माहिती देखील समोर येईल असं मुख्यमंत्री म्हणतात। नौदलाची बोट धडकल्यानं किंबहुना स्पीड बोट धडकल्यानं ही मोठी दुर्घटना घडली आहे। या संदर्भात एक धडकी भरवणारा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। नौदलाची ही बोट धडकल्यानं प्रवासी बोटीचे 2 तुकडे झाल्याचं प्रत्यक्षदर्शी म्हणतात। मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। 2 गंभीर जखमींवर नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेची सखोल चौकशी सरकार आणि नौदलाकडून करण्यात येईल अशी देखील मुख्यमंत्र्यांची ग्वाही आहे। नीलकमल नावाची ही बोट पर्यटकांना घेऊन एलिफंटाकडे जात होती। आपण दुर्घटना कशी घडली हे समजून घेतोय। या बोटीत 110 पर्यटक प्रवास करत होते। अरबी समुद्रात नौदलाची स्पीड बोट अनियंत्रित झाली। नौदलाची ही बोट नीलकमल नावाच्या बोटीला येऊन धडकली। या धडकेत नीलकमल बोटीचे अक्षरशः 2 तुकडे झाले। बोटीचे तुकडे होताच अनेक प्रवासी पाण्यात बुडाले। 101 प्रवाशांना वाचवण्यात या ठिकाणी यश आलेलं आहे। तर दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू आहे। यामध्ये 3 नौदलाचे कर्मचारी आहेत तर 10 प्रवासी। अधिक माहिती घेऊया, अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? या ठिकाणी जखमींचा आकडा देखील सध्या समोर येतोय। या जखमींपैकी कोणाकोणावर कुठे उपचार सध्या सुरू आहेत आणि त्या जखमींची सद्यस्थिती काय आहे? काय अपडेट समोर येत आहेत? नक्कीच लाघवी, कालची ही घटना आहे। जवळपास 3:55 गेटवे ऑफ इंडियाकडून घारापुरीकडे निघाली ही प्रवासी बोट आहे आणि नीलकमल नावाची ही बोट होती। मात्र या कंपनीची ही बोट होती आणि या बोटीमध्ये आपण पाहतोय जवळपास 110 प्रवासी होते आणि जवळपास स्पीड बोटमध्ये आपण पाहिलं तर 4 कर्मचारी देखील उपलब्ध होते। एकूणच ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आपण पाहतोय की स्पीड बोट जी आहे ती वेगाने येत होती आणि या स्पीड बोटच्या इंजिनची चाचणी सुरू होती। मात्र चाचणी सुरू असतानाच हा अपघात झाला असल्याची माहिती जी आहे आपल्यापर्यंत पोहोचत आहे। मात्र एकूणच या स्पीड बोटने जी प्रवासी बोट होती त्या उजव्या बाजूला या बोटीच्या धडक दिली आणि त्यानंतर ही प्रवासी बोट जी आहे ती कलंडली आणि मग बुडायला लागली। एकूणच ह्या सगळ्या घटनेच्या अनुषंगाने आपण पाहतोय की ज्यावेळी नौदलाला आणि येलो गेट पोलीस ठाण्यातील जे कर्मचारी होते त्यांना ही माहिती मिळाली आणि तिथे असलेले जे मच्छीमार आहेत यांनी तत्काळ त्या ठिकाणी बचाव कार्य जे आहे ते सुरू केलं आणि त्यानंतर नौदलाचे 4 ते 5 हेलिकॉप्टर देखील या मदत कार्यासाठी त्या ठिकाणी पाहायला मिळाले। एकूणच या संपूर्ण घटना घडत असताना आपण पाहतोय की यामध्ये 13 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे तर 5 जण अद्यापही बेपत्ता आहेत। त्यांचा रात्री उशिरापर्यंत शोध देखील सुरू होता। अद्यापही या 5 जणांचा शोध लागलेला नाहीये। त्यामुळे पुन्हा एकदा आज बचाव कार्य जे आहे किंवा मग शोध मोहीम जी आहे ती मीनाक्षी, आज जसं होऊ तुम्ही शकते। म्हणताय रात्री एकूणच खरं तर या सगळ्याच ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं होतं। शोध मोहीम सुरू होती। अद्यापही 5 जण बेपत्ता असल्याचं कळत आहे। ही 5 जण नेमकी कोण आहेत, काय आहे त्यांची पार्श्वभूमी आणि आता उजेड झालेला आहे, उजाडलेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा शोध मोहिमेला सुरुवात झाली असेल। अधिकची यंत्रणा काही या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे का? या सगळ्या संदर्भात सविस्तर सांगाल?
निश्चितच, कारण कालचं जर आपण प्रकरण पाहिलं तर दुपारहून ही घटना घडली होती आणि जवळपास आपण पाहतोय की शोध मोहीम असेल किंवा मग बचाव कार्य असेल यासाठी संपूर्णतः यंत्रणा जी आहे ती कामाला लागलेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर रात्री उशिरानं जे बेपत्ता झालेले 5 जणांचा जो आकडा समोर येतो आहे, हा 5 जणांचा आकडा हा प्रवाशांपैकीच आहे आणि यातील काही लोक जी आहेत ती नवी मुंबई असतील किंवा मग मुंबईत परिसरातील असल्याची देखील माहिती मिळत आहे. सध्या आपण पाहतोय की जे प्रवासी ज्यांना वाचवण्यात आलेला आहे आणि जे आता सध्या ज्यांची प्रकृती जी आहे ती काही जणांची चिंताजनक देखील असल्याची कळत आहे. जवळपास आपण पाहतोय की 90हून अधिक लोक जी आहेत ती स्थिर आहेत, पण यातील आणखीन 4 जणांचा जो समावेश आहे त्यांची प्रकृती जी आहे ती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांच्या आकड्यामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. तिथेच दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की स्पीड बोट चालवणारे जे चालक होते आणि इतर जे जबाबदार आहेत त्यांच्यावरती रात्री उशिरानं कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जे प्रवासी होते, जे प्रत्यक्षदर्शी होते, यांच्या जबाबाच्या अनुषंगाने हा संपूर्णतः गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे कुलाबा पोलीस ठाणा असेल किंवा मग नौदलाच्या वतीनं आता संपूर्णतः या प्रकरणाची, या संपूर्ण दुर्घटनेची माहिती घेण्यात येत आहे आणि संपूर्णतः तपास जो आहे तो नौदलाच्या वतीनं आणि कुलाबा पोलीस ठाण्याच्या वतीनं केला जात आहे. त्यामुळे यामध्ये नेमकं काय घडलं होतं आणि ही घटना कशी घडली होती, जरी कॅमेरामध्ये कैद झाली असली तरी तिथे असलेले जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांनी जे जे पाहिलं त्या सगळ्या जबाबामध्ये प्रत्येकाने जे पाहिलं आहे त्याचा जबाब दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने चारही बाजूने आपण पाहतोय की ह्याचा तपास केला जाईल. मात्र सध्या जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते ती स्पीड बोट जी आहे, स्पीड बोटच्या इंजिनची चाचणी सुरू होती आणि ही चाचणी करत असतानाच संपूर्णतः अपघात जो आहे तो घडलेला आहे. मात्र सध्या आपण पाहतोय की स्पीड बोटनी जी आहे, प्रवाशांची जी बोट होती ज्यामध्ये 110 जण प्रवास करत होते आणि स्पीड बोटमध्ये 4 जण होते. मात्र यापैकी आपण पाहतोय की नौदलाचे देखील काही कर्मचारी जे आहेत त्यांचा देखील मृत्यू झाला असल्याची देखील माहिती मिळत आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय की चालक आणि जे जबाबदार आहेत या संपूर्ण घटनेसाठी त्यांच्यावरती जरी गुन्हा दाखल झाला असला तरी नेमकी काय घटना घडलेली आहे याचा अद्यापही जी माहिती आहे ती अजून समोर आलेली नाहीये. लागवी निश्चित मी माझ्या पीसीआर टीमला विनंती करेन की त्यांनी दृश्य दाखवावीत. ही थेट दृश्य आपण पाहतोय. मीनाक्षी, तुम्ही अशाच आमच्यासोबत जोडल्या राहा. पुन्हा एकदा शोधकार्याला आता सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी उजाडल्यावर अद्यापही 5 जण जवळपास बेपत्ता असल्याचं पाहायला मिळत आहे. एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण या क्षणी पाहतोय. मीनाक्षी, पुन्हा एकदा या शोधकार्याला या ठिकाणी सुरुवात होतीये. काही बोटींच्या साह्यानं मच्छीमारांची मदत घेऊन या ठिकाणी शोधकार्य केलं जात आहे, कारण 5 जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती आता समोर येते. साधारणतः हा सगळा जो परिसर आहे, आज या सगळ्या परिसरातली वाहतूक आहे, या वाहतुकी संदर्भात काही अपडेट समोर येत आहेत का? ही वाहतूक बंद करण्यात आलेली आहे का? हा सगळा जलवाहतुकीचा मार्ग काही बंद करण्यात आलेला आहे का? या सगळ्या संदर्भात काही अपडेट मिळत आहेत का? ही शोधकार्य जोपर्यंत पूर्ण होत नाही तोवर मात्र हा सगळा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय आहे? निश्चितच लागवी, कारण कालची जर घटना पाहिली तर दुर्दैवी अशी घटना आहे आणि त्यानंतर तिथून जाणाऱ्या एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या ज्या नौका आहेत, ज्या बोट आहेत, ह्या तत्पूर्वी तिथे बंद करण्यात आल्या होत्या, कारण शोध मोहीम जी आहे ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती आणि रात्री उशिरा झाल्यानंतर अंधार असल्यामुळे शोध मोहीम जी आहे ती थांबवण्यात आली. मात्र आता पहाटेपासून पुन्हा एकदा शोध मोहिमेला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तिथला जो जवळपासचा परिसर आहे हा संपूर्णतः तिथून जाणाऱ्या ज्या बोटी आहेत त्यासाठी बंद करण्यात येणार आहे. पण लांबच्या ज्या बोटी असतात, ज्या लोडेड असतात किंवा मग बाहेर जाणाऱ्या ज्या बोटी आहेत त्या मात्र तिथून सुरू आहेत. पण मात्र तिथून देखील आपण पाहू शकतो एक मोठ्या अंतरावरती हा संपूर्णतः त्या बोटींचा प्रवास आहे. त्यामुळे तिथे असलेला संपूर्णतः शोध मोहिमेच्या ठिकाणी कोणतीही बोट जी आहे ती जाताना पाहायला मिळणार नाही. संपूर्णतः आज दिवसभरामध्ये या 5 बेपत्तांचा देखील शोध घेतला जाणार आहे. मात्र एकीकडे आपण पाहतोय की नवी मुंबईमध्ये असलेलं मोरा हॉस्पिटल आहे किंवा मग डॉकयार्डमधलं जे रुग्णालय आहे किंवा नौदलाचे जे काही रुग्णालय आहेत तिथे ह्या सगळ्यांना
त्यांना दाखल करण्यात आलेला आहे आणि तिथे या सगळ्याच प्रवाशांचे उपचार सुरू आहेत. जे मृत्यू पावलेले आहेत त्यांचे निश्चित, देखील त्याच निश्चित ठिकाणी मीनाक्षी. आपण पाहू शकतो की संपूर्णतः कुटुंब जे आहेत ते पाहायला मिळतात. निश्चित. मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की या सगळ्या घटनेनंतर आता प्रशासनाच्या वतीनं काय नेमकी कारवाई केली अगदी, जाते अगदी. किंवा मग जे व्हिडिओ समोर येत आहेत या व्हिडिओच्या निश्चित. माध्यमातून काय नेमकी तपासणी केलेली आहे निश्चित याकडे मीनाक्षी, आता खरं तर सगळ्यांचं हा लक्ष मुद्दा राहणार आज आहे. हिवाळी जान्हवी. अधिवेशनात सुद्धा उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. तुर्तास मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय जी गेटवे ऑफ इंडिया परिसरातून येत आहेत. या ठिकाणी आता उजाडल्यानंतर पुन्हा एकदा शोधकार्याला सुरुवात झालेली आहे. 3 महत्त्वाच्या अपडेट आहेत या बातमी संदर्भात. एकतर 5 जण अद्यापही बेपत्ता असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांचा शोध घेतला जातोय. पुन्हा एकदा शोध मोहिमेला सुरुवात झालेली आहे. यामध्ये जखमींची प्रकृती जी आहे ती अत्यावस्थ असल्याचं कळतंय. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते. आणि तिसरी आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे स्पीड बोट चालक जे होते त्यांच्यावर रात्री उशिरा आता गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. या सगळ्या संदर्भात सातत्यानं तुमच्याकडून खरं तर मीनाक्षी अपडेट घेत राहूच आणि त्यानंतर देखील हा मुद्दा हिवाळी अधिवेशनातही गाजण्याची शक्यता वर्तवली जाते. आज आपण जर पाहिलं तर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाचा 4था दिवस आहे. मग हा मुद्दा जो आहे JNPTतल्या या दुर्घटनेचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. पुढच्या काही बातम्या आपण पाहणार आहोत याच हिवाळी अधिवेशनासंदर्भातल्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.